राजगुरुनगर म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर आणि राजगुरुनगर मध्ये असणार म्हणजे खेड तालुका आणि खेड तालुक्यामध्ये असणार कोथळा गाव, त्या गावचा असणारा शिवाजीराव गायकवाड, रामोजीराव गायकवाडांचा पोरगा. रामोजीरावांना पोलिसांमध्ये नोकरी मिळाली, बंगळूरला गेलं आणि त्या शिवाजीरावांच्या आईचं म्हणजे रामोजीरावांच्या पत्नीचं निधन झालं. जबाबदारी शिवाजीरावांवर येऊन पडली, शिवाजीराव गायकवाडांवरती येऊन पडली जबाबदारी. मुलांनी नीट ऐकायचंय, आपल्याला नोकर बनायचंय की आपल्याला नोकरी देणारा बनायचंय. शिवाजीराव गायकवाडांवरती जबाबदारी आली. लहानपणापासून पाहिजे ते काम केलं, तांदळाच्या गोणी उचला, बाजरीची गोणी उचला, हमाल काय असं ते काम करायचं. पोरग मोठं होऊ लागलं, शाळेत जाऊ लागलं, परंतु जबाबदारी वाढली. कुटुंब चालवायचंय, कुटुंब चालवत असताना ते कुटुंब सातत्याने चालवत असताना त्या कुटुंबाला एक चांगल्या पद्धतीचं स्थिर स्थावर करण्यासाठी मला काम केलं पाहिजे. मुलाखतीला गेला, परिवहन विभागामध्ये गेला आणि कंडक्टरची बसमध्ये नोकरी मिळाली. कंडक्टरची नोकरी मिळाल्यानंतर बसमध्ये शिवाजीराव कंडक्टरची तिकीट फाडता फाडता लोकांना हसवायचा आणि कलाकुसरीचे गुण दाखवायचा, वेगवेगळे उपजत असणारे गुण तो दाखवू लागला शिवाजीराव. हजारो लोक त्या बसची वाट बघायची, हजारो बस असायच्या, पण लोकांना व्हायचं मला कुठेतरी त्या शिवाजीराव गायकवाड जिथं ज्या बसमध्ये कंडक्टर आहे ना त्या बसमध्ये जायचंय. लोक म्हणायचे त्या बसमध्ये, त्या बसची वाट बघत अनेक बस निघून जायच्या, पण त्या शिवाजीराव गायकवाडांची जी कंडक्टर असणाऱ्या बसची वाट बघत बसायची, ती बस एवढी भरायची आणि याची कलाकुसर चालू होती. सातत्याने तिकीट एकदम पटकन तिकीट द्यायचा, कलाकुसर करायचा, लोकांना हसवायचा आणि मात्र असं करता करता दिवसा मागून दिवस जात होता. लोकांना हसवायचा, पण मनामध्ये मात्र फक्त कंडक्टर नाही व्हायचं. मला काहीतरी बनायचंय, मला काहीतरी बनायचंय म्हणजे नेमकं काय, मला काहीतरी असा एखादा अभिनेता नट बनायचंय असं मनामध्ये उर्मी असणारी आणि एक प्रकारचा संघर्षाने सातत्याने संघर्ष करणारा शिवाजीराव स्वप्न घेऊन मात्र धावत होता, पळत होता आणि पळता पळता मात्र या त्या बसमध्ये एक दिवस बालचंद्र नावाचा दिग्दर्शक आला आणि ह्या दिग्दर्शकानं ते पोरग पाहिलं का हे पोरग मी जो चित्रपट काढतोय त्या चित्रपटासाठी हे नट म्हणून अभिनेता म्हणून हे काहीतरी करू शकतं आणि त्याला ऑफर दिली का मी एक चित्रपट काढतोय, त्या चित्रपटासाठी जी भूमिका आहे ती भूमिका तू जशीच्या तशी उठवू शकतोस आणि म्हणून मला मी तुला ऑफर देतोय, तू चित्रपटामध्ये काम कर. आणि शिवाजीरावांनी लगेच होकार दिला आणि होकार दिल्याबरोबर तो चित्रपट निघाला. पहिला चित्रपट निघाला आणि तो चित्रपट काढल्यानंतर इतकी छान भूमिका त्या शिवाजीराव गायकवाडांनी केली का त्या चित्रपटाला पहिला चित्रपट काढला आणि त्या कंडक्टर असणाऱ्या पोराने जो अभिनेता म्हणून ज्या चित्रपटामध्ये काम केलं त्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि त्या पोराचं नाव होतं एक शिवाजीराव गायकवाड नावाचा पोरगा. खेड तालुक्यामध्ये कोथळा गावामध्ये मराठी असणारा पोरगा कर्नाटक मध्ये बंगळूरमध्ये जातो आणि एका चित्रपटामध्ये पहिल्या चित्रपटामध्ये काम करतो आणि तो चित्रपट राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत घेऊन जातो. त्या पोराचं नाव नंतरच्या आपल्या स्वतः प्रत्येकाच्या हृदयावरती सातत्याने कोरलं गेलं, अभिनेता म्हणून कोरलं गेलं. त्या पोराचं नाव नंतर प्रत्येकाच्या ओठावरती येऊ लागलं. त्याचं नाव होतं रजनीकांत. तामिळ. आज त्याने अनेक चित्रपट केले. रजनीकांत आपल्याच इथला, तुम्हाला सांगतो, विदेशामध्ये इडन शहर, त्या इडन शहरामध्ये एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपावरती एक पोरग आहे, 12-13 वर्षाचं पोरग आहे. दररोज गाडी आली का पेट्रोल टाकायचं, पण मनामध्ये मात्र स्वप्न, गाडी आली का गाडीकडे बघत बसायचं. गाडी येतील, ओडी गाडी आली, मर्सिडीज गाडी आली, गाड्या आल्या की विदेशातलं इडन शर्ट, 5 स्टार एकदम भारी गाड्या, चकाचक गाड्या, माणसं चकाचक आणि त्या गाड्याकडे बघत बसायचं. पेट्रोलची नळी धरायचं, पेट्रोल टाकायचं, त्या गाडीकडे बघायचं, त्या माणसांकडे बघायचं, त्या माणसांची कपडे बघायची. मला अशी कपडे घेता येईल का, मला असा गॉगल घेता येईल का, मला अशी गाडी घेता येईल का. स्वप्न मात्र वेगळंच, काहीतरी मनामध्ये काहीतरी वेगळं स्वप्न, पण पेट्रोल भरत राहायचं. एक दिवस विदेशामध्ये असणारं इडन शहर आणि त्या इडन शहरामध्ये एक गाडी आली आणि त्या गाडीमध्ये ते पोरग पेट्रोल भरायला सुरुवात केली आणि ती गाडी इतकी छान होती, त्या गाडीकडे बघत राहिलं तशी नळी पटकन खाली गेली. पेट्रोल सगळं रस्त्यावरती सांडलं. रस्त्यावरती सांडल्यानंतर पेट्रोल चालकाचा, पेट्रोलचा जो मालक होता, त्या पंपाचा मालक होता, तो बाहेर आला. त्या पोराला पाहिलं, त्या पोराच्या खणखणी काना मागत होती. पोरग तसं रस्त्यावरती पडलं. पडल्यानंतर ते उभं राहिलं. तसंच गालावरती हात धरला, म्हटला साहेब तुम्ही कानामाग दिली. म्हटलं कानामाग नाही तर काय, सारखं स्वप्न बघत असतो, येणारे गाडी सारखं बघत असतो, कानामाग देऊ तर काय करूया, नुकसान किती केलं.
म्हटला सर कानामागं दिली, पण येणाऱ्या काळामध्ये 10 ते 15 वर्षामध्ये इथंच तुमच्या समोर येऊन दाखवेल. दिवसामागून दिवस गेले, ते पोरग तिथून निघून गेलं. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 10, 11, 12 वर्ष गेली. 12 वर्षानंतर त्या पेट्रोल पंपावरती एक छानशी गाडी आली. गाडीमधून उतरलं पोरग आणि आतमध्ये गेलं. तसं खाडकणी उभा राहिला तो जो मालक होता उभा राहिला आणि म्हटला ओळखलं का सर? तो म्हटला नाही ओळखलं. म्हटला मी तोच जो तुमच्या पंपावर पेट्रोल पंपावरती काम करीत होतं आणि तुम्ही माझ्या कानामागं दिली. म्हटलं काय नाव तुझं? म्हटलं माझं नाव धीरूभाई अंबानी. म्हटलं तुमचा एक पेट्रोल पंप आहे, पण या देशामध्ये माझा प्रत्येक शहरामध्ये पंप आहे. मी जर तुम्ही माझ्या कानामागं दिली नसती तर मी इथंच नोकरी करत बसला असतो, पण कानामागे दिली त्याच्यामुळं मी अनेक नोकरदार तयार केलं आणि म्हणून मी ठरवलंय का येणाऱ्या काळामध्ये 16-16, 17-17 तास काम करेल, पण हजारो विद्यार्थ्यांना, त्या हजारो लोकांना काम देईल. म्हणजे अशी माणसं तयार झाली पाहिजे. आपण स्वप्न बघत असताना सातत्याने स्वप्न कोणत्या रस्त्याने चाललोय, तो रस्ता आपला बरोबर आहे का नाही तो बघितला पाहिजे. का असेच रात्रीची वेळ होती, बलदान शरीरयष्टी असणारा एक युवक, ताकद आहे, सामर्थ्य, शौर्य सगळे आहे त्याच्याकडे, आणि घारगाव स्टँडला उतरला. एक रिक्षा आली, त्यानं हात केला, रिक्षाला हात केला. म्हणला 3-4 बॅगा. एसटी मधून खाली उतरला, घारगाव स्टँडला उतरला. बलदान शरीराची सामर्थ्याची, जास्त सामर्थ्याचा गर्व असणारा, शक्ती असणारा, ताकद असणारा, 3-4 बॅगा अशा खांद्यावरती. पण म्हटला या बॅगा माझ्याकडे ताकद आहे, शक्ती आहे, सगळे, पण रिक्षावाला मला पाहिजे. मला जायचं इथं 4 किलोमीटर. त्याला जायचं होतं आंबीला, आंबी खालसाला जायचं होतं. आणि मग तो म्हटला रिक्षा आली तिथं, म्हटलं कुठं जायचं? त्याने 3-4 बॅगा खाली ठेवल्या. म्हटलं मला काय नाही, इथं आंबीला जायचंय. रिक्षावाला म्हटला चालेल सोडतो मी. मला 200 रुपये होते. तो मला 4 किलोमीटर जायचंय आणि 200 रुपये म्हटला. तो म्हटला हा रात्रीची वेळ आहे, 12-1 वाजले. तो म्हटला गरज नाही, हे रिक्षा म्हणजे लुटारूंचा धंदा. म्हटला गरज नाही. म्हटलं माझ्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ताकद आहे, आणि या ताकदीच्या जोरावरती, या शक्तीच्या जोरावरती, माझ्या सामर्थ्याच्या जोरावरती मी 4 बॅगा घेऊन 4 किलोमीटर चालेल आणि 200 रुपये वाचवेल. रिक्षावाला म्हटला हरकत नाही, जाऊ शकतोस तू. निघाला तो. 4 बॅगा अडकावल्या. शक्ती आहे, ताकद आहे, गर्व आहे, सामर्थ्य सगळे. रस्त्याने निघाला, चालला. रात्रीची वेळ निघाला रस्त्याने. 1 किलोमीटर गेला, 2 घामाघूम झाला. अर्ध्या तासावरती असणारा रस्ता, पण तासभर गेला, गावचही नाही. घामाघूम झाला. आता मात्र बॅगा खाली ठेवल्या आणि तोच रिक्षावाला आला आणि तिथं थांबला. का म्हटला तिथं थांबला. थांबल्यानंतर त्याने बघितलं, मला अरे मगाचाच हा रिक्षावाला दिसतोय. त्याला हात केला, थांबला. इकडे थांबा थांबा म्हटलं. थांबला रिक्षावाला. मग रिक्षावाल्याने त्याला विचारलं काय काम काढलं आता? म्हटलं काय नाही, आता मला जायचं होतं 4 किलोमीटर, आता 2-1 किलोमीटर तर मी चाललोय. राहिले पावलावरती, आता थोड्या अंतरावरती माझं गाव राहिलंय. मला तिथं फक्त सोडा, कारण रात्र झालं, मी घामाघूम झालोय, दमलोय. तो रिक्षावाला म्हटला का सोडल मी. तो म्हटला किती पैसे होतील? तो म्हटला आता 400 रुपये होतील. म्हटला 400 रुपये. म्हटला अरे काय वेळ लागले का काय? म्हटला मागाशी 200 रुपये मागितलेत. म्हटला आता मी अर्धा तास, पाऊण तास चालतोय, कितीतरी किलोमीटर चाललोय आणि हाकेच्या अंतरावरती आता ते गाव आहे. तो म्हटला साहेब मी 400 रुपये मागतोय. तुम्हाला जायचं होतं आंबीला, पण तुम्ही चालले बोरबनला. तुम्ही इतके लांब आले, तितके लांब आले का तिथून जायला परत मला आता परत 2 तास लागतील, म्हणून 400 रुपये मागतोय. मग त्याला कळलं का आपण नेहमी ज्या रस्त्याने चालतोय तो रस्ता योग्य आहे का नाही. त्या रस्त्याने चालत असताना आपल्याला दिशा देणारे कोण आहेत हे आपल्या सर्वात महत्वाचे. आपल्याकडे ज्ञान असेल, आपल्याकडे आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे ताकद असेल, आपल्याकडे शक्ती असेल, सामर्थ्य असेल, पण जर मार्गदर्शन नसेल, दिशा देणारे नसतील, तर त्या ठिकाणी तुमच्या सामर्थ्याला, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या शक्तीला
किंमत झिरो असते. आणि म्हणून मार्गदर्शन आपल्या शिक्षक वृंदांचं घ्या, नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या शिक्षणाचा, वाचण्याचा, तुमच्या जीवनासाठी, तुमच्या जगण्यासाठी उपयोग झाला पाहिजे सांगणारे राजे सुद्धा एकमेव होते. त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी राजांना फक्त आयुष्य 50 वर्षाचं आयुष्य लाभलं साहेब. 50 वर्षाचं. 10 वर्ष बालपणात गेले विद्यार्थी. 10 वर्ष इकडं गण किती वर्ष? 10 वर्ष त्यांची बालपणात गेली. 10 वर्ष लढाईत गेली. राहिले 30 वर्ष. या 30 वर्षामध्ये 350 वर्षाचा अत्याचार, अन्याय दूर करून, पारतंत्र्य दूर करून, अंधार दूर करून या जगाला नवा सूर्योदय देणारा या जगातला एकमेव राजा जर कोण असेल तर त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. एकमेव राजा का ज्यानं प्रत्येकाला नवा सूर्योदय दिलाय. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आज आपण अभिमानाने नाव घेतो. तुम्हाला सांगतो, विचार करा, जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याबरोबर आपलं रक्त सळसळतं. रक्त सळसळत नाही का विद्यार्थ्यांना? कुणाचं नाव ऐकल्याबरोबर आपलं रक्त सळसळतं? कुणाचं नाव? कुणाचं नाव ऐकलं बरोबर? जरा एकदा जोरात सांगा, कुणाचं नाव? आणि मग एकदा आवाज द्यायचा, छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. आता सर्व तयार बसतील. आणि जर आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं 350 वर्षानंतर नाव ऐकल्याबरोबर जर आपलं रक्त सळसळतं, 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याबरोबर आमच्या अंगावर सरसरून काटा येतो, 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याबरोबर आमच्या अंगावर जर सरसरून काटा येतो, नसा नसाचं रक्त जर सळसळायला लागतं, तर ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्म घेतला त्या शंभूराजांची काय अवस्था असेल विचार करा. शिवरायांचे रक्ताने जिजाऊंचे संस्कार, शिवरायांचे रक्ताने जिजाऊंचे संस्कार पाठीशी तुळजा भवानी. विचार करा त्या शंभू राजांची काय असेल जवानी. एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी, एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी, सौंदर्याची आजाद्याची देखणी, अशा राजाला पाहून होई काळजाचं पाणी पाणी. विचार करा काय असेल त्या शंभू राजांची जवानी. विचार शिवाजी महाराजांचं ऐकलं, पण ते ऐकलं कोणत्या स्वरूपाचं? अफजल खानाचा कोठाळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, सुरतची बेसुरत केली, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे आहे का जेव्हा 1661 मध्ये आपला स्वतःचा बाप म्हणजे शहाजीराजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, तेव्हा आपल्या स्वतःच्या बापाचे जोडवे डोक्यावरती घेऊन नाचणारा ह्या जगातला पहिला पुत्र जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या स्वतःचे आई आणि बाप यांच्या स्वप्नासाठी उभ्या आयुष्याचं रणांगण करून जाणारा ह्या जगाच्या पटलावरचा एकमेव राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न कधीच नव्हतं. हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे हे स्वप्न होतं राजमाता जिजाऊंचं आईचं, स्वतःच्या आईचं स्वप्न होतं. स्वतःच्या आईच्या शब्दासाठी, आईच्या स्वप्नासाठी आपल्या उभ्या आयुष्याचं रणांगण करून जाणारा ह्या जगातला एकमेव राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला तुमच्या देशासाठी काही करता आलं नाही ना तरी चालेल, तुम्हाला तुमच्या राज्यासाठी काही करता आलं नाही ना तरी चालेल, तुम्हाला तुमच्या गावासाठी काही करता आलं नाही ना तरी चालेल, फक्त तुम्ही तुमच्या आई बापाचे आदर्श पुत्र बना. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज व्हा. काही करू नका, फक्त आदर्श पुत्र बना. श्यामच्या आईने सुद्धा श्यामला हेच सांगितलं होतं. जेव्हा श्याम गेला, श्याम आपल्या आईकडे गेला आणि म्हटलं, आई मी काय बनू? त्याने फक्त आईने फक्त एका शब्दामध्ये सांगितलं, तुला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय ना त्या